14व्या शतकामध्ये गुलबर्गा या ठिकाणी राहणारा बरीचशा याच्या कालखंडामध्ये फार मोठा अशा प्रकारचा दक्षिणेमध्ये दुष्काळ पडला. लोक अन्ना उचून तडफडून मरायला लागली. अशा वेळेला पैठण या ठिकाणचा राहणारा लिंगायत वाणी श्रेयाळ शेठ फार मोठा अशा प्रकारचा सावकार, त्यांनी आपलं कर्तव्य म्हणून उत्तर भारतातून हजारो बैलावर धनधान्य आणलं आणि आपल्या लोकांना वाटलं. ज्यावेळेस ही राजाच्या कानावर गोष्ट गेली की यानं अशा प्रकारचं काम केलेलं आहे, त्यानं सांगितलं की तुम्ही फार छान काम केलं, काय मागायच ती माग. तर त्यानं मागितलं की मला तुमच्या गादीवर थोडा वेळ बसू द्या. बादशाहनं सुद्धा त्याला घटकाभर तिथं गादीवर बसू दिलं, म्हणजे तास दीड तास गादीवर बसलं. त्या कालखंडामध्ये या श्रेयाळ शेठनं धान्याची कोठारं राजा असल्यामुळं सर्वांना खुली करून टाकली. तर याला औटघटकीचा राजा म्हटलं जातं. साहजिकच आहे, हा जो दिवस होता हा श्रेयाळ षष्ठी म्हणजे श्रावणानंतरचा दुसरा दिवस म्हणून त्याला श्रावण षष्ठी किंवा श्रेयाळ षष्ठी सुद्धा म्हटलं जातं. तर त्या दिवसाचं निमित्त म्हणून या असणाऱ्या आपण जी गौराई पुजतो चिखलाची, तर ती श्रेयाळ षष्ठीचा राजवाडा आहे, त्याच्या उपकाराची फेड आहे. म्हसवडच्या बाजूला एक वरकुटे नावाचं गाव आहे, नामशिट्टीचे वरकुटे, या श्रेयाळ शेठच्या मुलाच्या नावानं आहे.